नमस्कार, मी पूजा. तुम्हा सर्वांचं स्वागत चॅनलमध्ये स्वागत करते. तर आज ना गणपती बाप्पासाठी उकडीचे मोदक बनवायचे होते. तर त्यासाठी सगळं साहित्य मी काढून घेतलेलं होतं. आता कढईमध्ये 1 चमचा तूप घालून खसखस परतून घेतली. आता खोबरं पण मी मिक्सरच्या भांड्याला लावून काढून घेतलेलं होतं. आपला खोबरं परतून झालं की 1 कप गूळ घालून सारण तयार करून घेतलं. आता इकडे दुसऱ्या कढईमध्ये 1 कप पाणी, 1 कप दूध, थोडंसं तूप, चवीनुसार मीठ घालून घेतलं. आता आपल्या ह्या पाण्याला उकळी आली की 2 कप तांदळाची पिठी घालून मिक्स करून घेतली. आता गॅस बंद करून झाकण ठेवून 5 मिनिटं उकडीला वाफ आणून घेतली. आता इकडे सारण तयार झाले की जायफळ आणि वेलची पावडर घालून सारण मिक्स करून घेतलं. आता इकडे छोट्या परातीमध्ये उकड काढून घेतली. आता फुलपात्राच्या सहाय्याने मऊसूत अशी उकड वळून घेतली. आता छोटा गोळा तयार करून घेतला. आता कोरड्या पिठामध्ये बुडवून अशी वाटी तयार करून घेतली. दोन्ही अंगठीमध्ये आणि बाजूच्या बोटांनी वाटी तयार करून घेतली. मोदकाला आपण पाकळ्या पण मी तयार करून घेतलेल्या होत्या. सारण भरून असा हा मोदक मी तयार करून घेतलेला होता. अंगठा आणि तर्जनीच्या साहाय्याने वरवरनेत असा हा मोदक तयार करून घेतलेला होता. जास्तीचं पीठ मी काढून घेतलेलं होतं. पहिला मोदक आपला तयार होता. आता हा दुसरा मोदकही करून घेऊया. बघा, सुंदर आणि सुबक अशा ह्या पाकळ्या तयार करून घ्यायच्या, किंवा मग तुम्ही आधी सारण आणि मग नंतर पाकळ्या असंही करू शकता. फक्त एक लक्षात ठेवायचं आहे की सारणाचा हात आपल्या मोदकाला लागून द्यायचा नाही. दुसरा मोदक पण मी इथं तयार करून घेतलेला होता. वरतीचं जास्तीचं पीठ काढून घ्यायचं. दुसरा मोदक पण मी तयार करून घेतलेला होता. असे सगळे मोदक मी बनवून घेते. तयार आपले हे उकडीचे मोदक. आता वाफवून घेऊया. तर इथं मी हळदीचं पान स्वच्छ धुवून चाळणीला लावून घेतलेलं होतं. आता प्रत्येक मोदक थोडा थोडा पाण्यातून बुडवून इथं ठेवून घेतलेला होता. आता प्रत्येक मोदकाला आम्ही केशर पण मी लावून घेतलेलं होतं. आता चाळणी उकळत्या पाण्यामध्ये ठेवून साधारण 10 ते 12 मिनटं हे मोदक मी वाफवून घेतले. तयार आहे आपले हे उकडीचे मोदक. अगदी पारंपरिक पद्धतीने असे हे मोदक तयार होतात. मऊसूत असे हे मोदक तयार झालेले होते. वरून शुद्ध तुपाची धार घालून ही मोदक तुम्ही सर्व करू शकता. तर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.